सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड म्हाळसा म्हाळसा प्रधानजी गडावर आले आहेत. प्रधानजी आले याचा अर्थ प्रधानजी एकटेच आले. मला त्यांना भेटायला हवं. लतिका, प्रधानजींना सांग मी त्यांना भेटायला येते आहे. हो. लतिका, थांब. प्रधानजींना सांग माळसेनी बोलावलं आहे. पण आई, मी सांगते तेच बरोबर आहे. त्यांनी तुला भेटायला यायचं का तू त्यांना भेटायला जायचं एवढंही कळत नाही का तुला? लतिका, न जमाया काय झालं? तू हजच असतीस की वस्तीवर? का वस्ती सोडून दुसरीकडे कुठे जाणार आहेस? वय काय? कुठे जाणार आहेस? हे बघ, जे काय असेल ते सरळ सरळ सांगून टाक बघ. माझ्यापासून काय लपवू नकस. सांग ना ग बानू. म्हणजे अगं, माझ्या संगट लगीन कराया खंडोबा जेजुरीहून हात यायला निघाला आहेत. काय? वय, आणि माझ्या संग लगीन करून ते मला हातनं घेऊन जाणार आहेत बघ. आता तूच मला सांग, मी हातनं जाणार आहे आणि असं असताना मी गावदेवीच्या उत्सवाचं काम हातात घेऊ आहे आणि ते काम पुरं झालं नाही माझ्याच्यानं तर? अगं, म्हणून मी नाही म्हणले, नाही तर आजपासून मी कधी असं केलं आहे वय. पर तुला कसं ठाऊ ग?
का देव यायला निघाला आहेत ते? अगं त्या दिवशी आपल्याकडं वस्तीवर ते पाहुणं आलं होतं बघ माग, त्यांनी मला सांगितलं आणि ते मला हे बी म्हणले का लांबच्या नदीच्या पल्याडच्या रानात खंडोबा आलं आहेत आणि आता ते कवा बी हात येत्याल आणि माया संगट लगीन करून मला नेत्या. भानू, म्हणजे आता तुझं आणि देवाचं लगीन लागणार तर? आता मला बानूकडे जाताना ह्या खंड्याची आवश्यकता नाही. अहो काय ही अवस्था करून घेतली आहे. अनवाणी चालत राजवाड्यात आणि किती काळवंडले आहात. आता आलो आहे ना तुमच्या जवळ, सगळं छान होईल. कुठे होता तुम्ही? काय करत होता? किती दिवस झाले तुम्ही जाऊन? हो हो, किती प्रश्न. तुम्हाला हेही लक्षात नाही वाटतं की इथे गडावर तुमची पत्नी एकटी आहे? असं कसं होईल? तुम्हाला माहितीये तुमची किती आठवण येत होती मला. कधी एकदा तुम्हाला भेटतोय असं झालं होतं. राहू द्या, आधी छान स्नान करून घ्या. सूर्य स्नान झालं आहे माझं. काय हे? बरं, तुमच्या पायाला तेल लावून देऊ. अनवाणी चालून बघा कसे झाले आहेत ते. देवी, नका काळजी करू. बर, आधी काहीतरी छानसं खायला आणते मी. तुम्ही आहात ना माझ्या समोर, आणखी काही नको. श्री खंडेराय कुठपर्यंत पोचले? चंदनपुरीला नाही पोचले अजून, पण कधीही पोचतील. तुम्हाला माहिती आहे ते एवढं सोपं नाही.
अरे झोपलास काय असा भर दुपारी? उठ, जागा हो. देव गेले जेजुरा मी तुम्हासनी ओळखलं नाही जी. अरे मी तुझा खंडोबा. खंडोबा? देवा 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 देवा. देवा शिव 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 मल्हार सदा शिव शिव मी गोदावरीच्या पात्रात माझा खंडा भिरकावून फेकून दिला आहे. तो तू घेऊन ये. माझा हा खंडा पुणतांब्याला माझ्याकडून भेट आहे. खंडा तुमचा? देवा मी आत्ता जाऊन घेऊन येतो देवा. पण एक लक्षात असू दे, हा खंडा तू पुणतांब्याच्या वेशी बाहेर घेऊन जाऊ नकोस. नाहीतर साक्षात श्री वीरभद्र तुझी वाट अडवतील. होय देवा, तुम्ही सांगितल्या प्रमाणच होईल देवा. पुणतांब्याला माझा हा खंडा भेट आहे. माझ्या या खंड्यामुळे भविष्यात पुणतांब्याची ओळख लोकांना होईल. शुभम भवतु. देवा देवा देवा. आपल्या माणसाची ते आणि लक्ष्मी देवी किती काळजी. आपण मला का बोलावले? का बोलावलं म्हणजे? प्रधानजी गडावर आले आहेत. ते श्री खंडेरायांसोबत होते. आता चांगलं खडसावून विचारा त्यांना, कुठे गेले तुमचे राजे? काय घडलं म्हणून निघून गेले? अहो, आपल्या लेकीची काय अवस्था केली आहे. आता आपल्या लेकीचं पुढे काय होणार, आपलं काय होणार? ते परत येणार आहेत की नाही मीच विचारलं असतं. पण मी बाई माणूस, सगळ्यांसमोर विचारणं चांगलं दिसत नाही ना, म्हणून विचारत नाहीये. अहो मग मी कसं विचारणार? काय कसं विचारू? अहो असं विचारलत ना तर साधं पोर देखील उत्तर देणार नाही तुम्हाला. अहो तसं नव्हे, प्रधानजी आत्ताच आलेत आणि आल्या आल्या त्यांना असं विचारणं योग्य नव्हे. प्रधानजी हे भले गृहस्थ आहे. अहो आपल्या म्हाळसाची ते आणि लक्ष्मी देवी किती काळजी घेतात. हो का? मग एवढं सगळं घडलं का नाही कळवलं आपल्याला? लपवूनच ठेवला ना सगळा प्रकार. ठीक आहे, मी पाहतो. पहा बघा, पण काहीच करू नका. इथे माझ्या तळ पायाची आग मस्तकात जाते आणि काय हो, तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? क्षमा असावी. मी आत येऊ का? ये. काय लतिका, काय झालं? म्हाळसाला तुम्हाला भेटायचे आहे. तिने प्रधानजींना भेटायला बोलवले आहे. बर, मी येतो. अहो लतिका, म्हाळसाला सांग की त्यांनाच इथे भेटायला बोलवलं आहे. हा,
बर. अहो काय हे? बरोबरच केलं मी. म्हाळसाचे आई वडील आले आहेत आणि त्यांच्या मातोश्री तुम्हाला माहीतच आहेत. म्हाळसाला इथेच भेटा. बरं झालं बाई बानू, तू आबाला नाही म्हणलीस. म्हणजे तुझं लगीन होणार असेल तर तू वस्तीवर कशी थांबणार? तेच की. बानू, मला एक सांग, ते पाहुणं आलं होतं ते काय म्हणलं? म्हणजे लगीन कुठं होणार काय? अगं आता खंडोबाच हात वस्तीवर येणार आहेत म्हणल्यावर लगीन बी हातच होणार ना. म्हणजे अगं मला असं वाटतंय की म्याना हे समज बाला सांगावं बघ. अगं त्याला असं नग वाटाय की मी हे समज लपिव नग, आणि नंतर त्याला कळलं तर त्याला नाही आवडायचं ते. लतिका, काय म्हणाले प्रधानजी? तुला प्रधानजींनी बोलवलं आहे. लतिका, काय म्हणाले प्रधानजी? काय म्हणाले प्रधानजी? म्हाळसा, तुला प्रधानजींनी बोलवलं आहे एकटीला. घ्या, म्हणजे आम्ही कुणीच नाही. लेकीचे आई वडील आमची किंमतच नाही. मायानंदा, आधी तिला भेटू द्या, आपण नंतर भेटू. बरोबर आहे, त्यांना आपणच भेटायला जायला हवं. त्यांना साधी विचारपूसही करावीशी नाही वाटली आपली. आई, मी आज जाते, आवरते आणि त्यांना भेटून येते. अगं पण मायसा, मायसा, अगं ऐक माझा मायसा. बानू, ये बानू. बानू, तस वस्तीवर समजे तुझ्याशी बोलायले आणि तू हाताळून बसलीस घरला. काय झालं? आता मला विचार काय झालं. समध्या वस्ती मोर आबाला तू नाही म्हणालीस. आता मंजीकडे कशा पायी पाहतीस तू? हा, माझ्या संग बोल की. कशा पायी नाही बोललीस तू आबाला? अरे असं काय काम आहे तुझ्या मोर की त्या पायी देवीच्या उत्सवाचं काम नाही करणार असं म्हणालीस तू? लतिका, मला एक सांग, विवाहात श्री खंडेराय निघून गेले होते. ते कुठे गेले होते, कोणाकडे गेले होते हे आम्हाला तर आतापर्यंत कळलं नाही. पण इथे तुला आणि माणसाला कळलंच असेल ना? कुणाकडे गेले होते श्री खंडेराय? कुणाकडे गेले होते? बानूकडे, चंदनपुरीला. बानू? कोण ही बानू? बघितलंच पाहिजे. अरे बा ते बानू, मी काय म्हणती,
ये बरं होतं. आता आज्याला काय बी सांगू नकस. अगं पण मी सांगते ते ऐक. महाराज काय म्हणले ठाव आहे नव. आता तुझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही. अगं पर खंडेराय आता वस्तीवर येणार आहेत ते तर सांगाय हवं ना. अगं ते जेव्हा हात येते आल तेव्हा सांग आज्याला समज. आता काय बी सांगू नकस. आलं का ध्यानात. काय चाललंय या पोरींच काही कळणं झालंय मला.